नमस्कार सर्वांना. सोनाई एंटरप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जे नवीन अपडेट्स असतात ते अपडेट्स मिळवा. मित्रांनो, सबस्क्राईब केल्याचा फायदा असा होईल की जो व्हिडिओ मी टाकणार आहे त्या व्हिडिओचे तुम्हाला त्या टाईमला अपडेट मिळेल. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो एक प्रधानमंत्री स्वनिधी योजना, त्यामध्ये 10,000, 20,000 आणि 50,000 या अमाउंटपर्यंत आपल्याला कर्ज भेटतं. ते कर्ज कोणासाठी भेटतं आणि कशाप्रकारे आपण ऑनलाईन करू शकतो हे तुम्हाला आज व्हिडिओमधून सांगणार आहे. तर मित्रांनो, हे कर्ज जे आहे, हे कर्ज तुम्हाला जे आपण बोलतो की गाड्यावरती व्यवसाय करतो आपण किंवा बाजारात जाऊन व्यवसाय करतो आपण. तर त्यासाठी हे कर्ज भेटणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला 10,000, त्यानंतर तुम्ही त्याची परतफेड करताय तर तुम्हाला 20,000 आणि त्याची परतफेड केल्यानंतर तुम्हाला 50,000 असं कर्ज भेटतं. तर आता तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते तुम्हाला मी आज दाखवतो. तर पाहूया मित्रांनो. हे बघा, सुरुवातीला आपल्याला जायचंय पीएम स्वनिधी. Googleवरती जायचंय. पीएम स्वनिधी असं सर्च करायचंय. आता हे सर्च केल्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला पीएम स्वनिधी नाव, यावरती क्लिक करायचं. आता यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. ज्यामध्ये आहे अप्लाय लोन 10K म्हणजे 10,000, अप्लाय लोन 20K 20,000, अप्लाय लोन 50K 50,000. हे कोणासाठी आहे? पीएम स्ट्रीट वेंडर्स म्हणजे जे आपण रस्त्यावरती व्यवसाय आहे, रस्त्यावर काहीतरी गाळा वगैरे लावून ते व्यवसाय करतात. त्यांच्यासाठी हे कर्ज आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला जेव्हा कर्ज अप्लाय करायचंय, तर इथे अप्लाय LOR कम लोन यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे काय, की आपण जेव्हा नवीन आहोत, तर त्यासाठी आपल्याला तिथे LOR यावरती क्लिक करायचं आहे. यावरती जेव्हा क्लिक करतो आपण, तर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. ज्यामध्ये इथे मोबाईल नंबर विचारला जातो त्यांनी. आपला आधार कार्डला मोबाईल नंबर जो लिंक असेल, तो लिंक नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो. यानंतर इथे खाली जे आहे कॅप्चा, तर वरचे जे आकडे दिलेत त्यांनी ZRNHC सगळे कॅपिटलमध्ये दिलेत. तर आपल्याला जसे दिलेत तसेच आपल्याला टाकायचे आहेत मित्रांनो. हे झालं. हे झाल्यानंतर पुढे पाहूया आपण. अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल जेव्हा आपण मोबाईलवरती OTP घेऊ तेव्हा. इथे तुमचा मोबाईल नंबर येईल, जो मोबाईल नंबर टाकलेला असेल तो. इथे तुम्हाला स्टेट म्हणजे राज्य, इथे डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा, इथे UL म्हणजे नगरपंचायत असेल ती सिलेक्ट करायची आहे. ते वॉर्ड नेम टाकायचं आहे मित्रांनो. या व्यतिरिक्त जेव्हा आपण पुढे जातोय, इथं ऑटोमॅटिक तुमचं आधार कार्डवरचं नाव येईल. इथे तुम्हाला वडिलांचं नाव टाकायचं आहे. इथे ऑटोमॅटिक तुमची जन्मतारीख आलेली असेल मित्रांनो. इथे तुम्ही लग्न झालंय का नाही झालंय, मॅरिटल स्टेटस म्हणजे मॅरिड असाल तर मॅरिड करायचंय, नसेल तर सिंगल करायचं इथे. इथे मोबाईल नंबर पण ऑटोमॅटिक आलेला असेल आणि जेंडर पण ऑटोमॅटिक आलेलं असेल. यानंतर इथे सोशल कॅटेगरी आहे. यावरती जेव्हा आपण क्लिक करतो, तर तिथे ओपन, त्यानंतर ST, SC आणि OBC या 4 पैकी तुम्ही एखादी गोष्ट निवडू शकता मित्रांनो. यानंतर इथे टोकन नंबर आलेला असेल, ऑलरेडी तुमचा टोकन नंबर आलेला असेल ऑटोमॅटिक. इथे वोटर ID क्रमांक, कार्ड नंबर म्हणजे काय, मतदान कार्ड जे आहे, ते मतदान कार्डचा नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे. जर तुम्ही इथे मॅरिड करताय, तर इथे तुम्हाला फॅमिली मेंबर टाकायचे आहेत. तुमच्या मुलांचे नाव किंवा बायकोचं वगैरे नाव जे असेल, पत्नीचं नाव ते तुम्हाला टाकायचं आहे. आणि इथे आहे ॲड्रेस ॲज पर E-KYC म्हणजे तुमचा आधार कार्डचा जो ॲड्रेस असणार आहे, तो ऑटोमॅटिक फेच होऊन इथे येणार आहे हाऊस नंबर किंवा लोकॅलिटी या ठिकाणावरती. यानंतर आपण पुढे जाऊया. इथे तुमचे नाव वगैरे टाकायचे फॅमिलीचे. इथे वाईफचं असेल किंवा इथं मुलाचं किंवा इथं मुलीचं जे पण असेल ते इथं नाव, रिलेशन आणि वय टाकायचं आहे. यानंतर मित्रांनो, इथे खाली आहे करंट ॲड्रेस, जो सेम ॲज अबोव्ह म्हणजे इथे क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार कार्डचा ॲड्रेस असेल, तोच तुमचा ॲड्रेस आहे का असं ते गृहीत धरेल. हे करायचंय. हे सर्व झाल्यानंतर इथे आहे बघा डॉक्युमेंट्स. तुमच्याकडे डॉक्युमेंट काय अवेलेबल आहे. प्रूफ ऑफ रिसिव्हिंग वन टाइम असिस्टंट ड्युरिंग लॉकडाऊन. म्हणजे तुम्ही लॉकडाऊनमध्ये काहीतरी नोंदणी केली होती, त्यामध्ये तुम्हाला काही डॉक्युमेंट भेटलेलं आहे. 2 नंबरचं मेंबरशिप डिटेल्स ऑफ एनी स्ट्रीट वेंडर्स असोसिएशन म्हणजे एखादा ग्रुप असेल, तर मेंबरशिप डिटेल पाहिजेत. तुम्ही त्या मेंबरशिपमध्ये तुम्ही काम करताय वगैरे अशा गोष्टी. आणि सगळ्यात खालून 2 नंबरला आहे, की एनी अदर डॉक्युमेंट इन पोझेशन ऑफ द वेंडर ऑफ ULB म्हणजे तुम्ही तुमचं जे तुम्ही काम करता स्ट्रीट वेंडर आहात, याचं काहीतरी प्रूफ तुम्हाला पाहिजे मित्रांनो,
किंवा खाली इन्क्वायरी रिपोर्ट पाहिजे ULB मार्फत, म्हणजे जी नगरपंचायत असेल त्यामार्फत तुमचा एक रिपोर्ट असेल की तुम्ही वेंडरचं काम करताय, म्हणजे स्ट्रीट वेंडर आहात तुम्ही. चारपैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे. येस नो करू शकता. इथं जे असेल त्याच्यावरती येस करायचंय, जे नाहीये त्याच्यावरती नो करायचंय मित्रांनो. त्यानंतर इथे आहे टोटल मंथली फॅमिली इन्कम, म्हणजे तुमची पूर्ण फॅमिली जी आहे, म्हणजे कोण त्यामध्ये हजबंड वाईफ आले आणि जे मुलं असतात ते मुलं आले, तर त्यांची सगळ्यांची मिळून महिन्याची इन्कम किती आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. यानंतर नेम ऑफ द बँक विचारलं जातंय. तुमची जी बँक असेल ते तुम्हाला इथे बँक नेम, IFSC कोड, नेम ऑफ द ब्रँच आणि अकाउंट नंबर या 4-5 गोष्टी टाकायच्या आहेत. यानंतर आपण खाली जातोय. खाली गेल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे येईल, की तुम्ही याच्या अगोदर कोणतं लोन घेतलेलं आहे का? असेल तर इथे तुम्हाला टाकायचे आहे डिटेल्स. बरोबर? डिजिटल पेमेंट आहे का नाहीये? येस असेल तर येस, नो असेल तर नो ठेवायचे. आणि इथे बघा लोन अमाउंट रिक्वायर्ड इंटर बिटवीन 5,000 टू 10,000, म्हणजे काय, पहिली जी टर्म असेल 12 महिन्याची त्याच्यामध्ये तुम्हाला 10,000 पर्यंत कर्ज तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. बरोबर? 10,000 पर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता. यानंतर आपण जेव्हा पुढे जातोय, सेकंड टर्म मध्ये 20,000 आणि थर्ड टर्म मध्ये 50,000 पर्यंत लोन तुम्हाला भेटतं. इथे त्यांनी लोन पर्पज विचारला आहे, म्हणजे तुम्हाला लोन घेऊन करायचंय काय? पहिला आहे वर्किंग कॅपिटल, सेकंड आहे बिझनेस एक्सपान्शन आणि तिसरा आहे पर्चेस ऑफ ॲसेट्स. या 3 गोष्टी तुम्हाला इथे करायच्या आहेत. 3 पैकी एक काहीतरी निवडायचं आहे किंवा 3 पैकी तिन्ही पण तुम्ही त्या गोष्टी निवडू शकता. बरोबर? यानंतर सबमिट केलो आपण, तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला पुढच्या पेजवरती असा येईल, ॲप्लिकंट फोटो ऑटोमॅटिक आलेला असेल, कारण की आपण आधार कार्डवरून तो फेच झालेला आहे ते. आणि इथं खाली आहे एनी अदर डॉक्युमेंट्स, म्हणजे काय, की तुम्ही वेंडर आहात, स्ट्रीट वेंडर आहात, यासाठी प्रूफ असलेलं एक कागद लागणार आहे मित्रांनो. तो कागद आपल्याला इथे अपलोड करायचा आहे. आणि हे सबमिट जेव्हा करतो आपण, सबमिट केल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन होईल. म्हणजे काय, की तुम्हाला लोन कोणाकडून हवंय. म्हणजे पहिला ऑप्शन जर निवडला, तर तुमचं ॲप्लिकेशन जे आहे, जे लेंडर्स तुमच्या एरियामध्ये लोन देतात, त्यांना सगळ्यांना पोहोचेल. आणि खाली जर क्लिक केलं 2 नंबरचं, तर तुम्हाला निवडायचं आहे, तुम्हाला कोणत्या बँककडून लोन पाहिजे ते तुम्ही निवडू शकता, खालच्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर. या सर्व गोष्टी झाल्या. त्यानंतर डिक्लेरेशन व्यवस्थित वाचायचे मित्रांनो. डिक्लेरेशन वाचून घेतल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर येईल, ॲप्लिकेशन सबमिटेड, आणि ते ॲप्लिकेशन नंबर येईल, जो की तुमचा अप्रूव्हल LOR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही ॲप्लिकेशन प्रोसीड पुढे करू शकत नाही. तर तुमचा ॲप्लिकेशन नंबर जो आलेला आहे तो व्यवस्थित तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. आणि ते सगळं झाल्यानंतर, सर्व झाल्यानंतर तुम्ही लोनसाठी अप्लाय करू शकता. जर तुमचं अप्लाय केलेलं ॲप्लिकेशन आहे ते जर अप्रूव्ह झालं, तर तुम्ही लोनसाठी पात्र आहात आणि तुम्हाला लोन तिथे भेटू शकतं. तर अशा प्रकारे आपण स्वनिधी योजनेचा लाभ घेऊ शकतो मित्रांनो. यामध्ये तुम्हाला मी आणखी डिटेल दाखवतो. इथे बघा, Googleवरती आपण जेव्हा जातोय, हे PM स्वनिधी यावरती जेव्हा आपण क्लिक करतोय, इथे अशा प्रकारचं आहे बघा, वेंडर्स, कोणते-कोणते वेंडर्स, फळ विक्रेता असू द्या किंवा खूप सारे वेंडर जे आहेत, त्यांचा तुम्ही लाभ घेऊ शकता. यामध्ये बघा, फर्स्ट टर्ममध्ये एलिजिबल ॲप्लिकेशन्स किती होते? 79,73,000, 66,59,000 सँक्शन झाले. त्यामधले 63,75,000 डिस्बर्स झाले आणि बँकने रिटर्न पाठवले आणि 25,55,000 पर्यंतचं लोन जे आहे ते परत भरलं गेलेलं आहे मित्रांनो. बरोबर? यामध्ये अशा प्रकारे तुम्ही जे फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म जे होते, त्यामध्ये तुम्ही लाभ घेऊ शकता. तर सध्या 50,000 चे थर्ड टर्म आहे, त्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. आता बघा, प्लॅनिंग टू अप्लाय फॉर लोन पहिला आहे, अंडरस्टँड द लोन ॲप्लिकेशन रिक्वायरमेंट. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर जो आहे, आधार कार्ड नंबरला मोबाईल नंबर लिंक पाहिजे आणि एलिजिबिलिटी तुम्हाला चेक करता आली पाहिजे. ओके. तर व्ह्यू मोअरवरती जेव्हा आपण क्लिक करतोय, तर इथे बघा सगळ्या गोष्टी दिसतायत तुम्हाला. ॲक्शन रिक्वायर्ड बाय वेंडर काय असेल ते वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इथे दिसतायत. तर तुम्ही अशा प्रकारे अप्लाय करू शकता. आणि कोणाला जर अप्लाय करायचं असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही, तर मी सोनाई एंटरप्राइजेसमधून तुम्हाला सर्व प्रकारचे फॉर्म भरून देऊ शकतो. माझ्याकडे सर्व प्रकारचे कामे होतात, ज्यामध्ये तुम्ही सगळी कागदपत्र असतील किंवा सरकारी योजना असतील, शासकीय योजना असतील, लायसन्स असतील वेगवेगळे, ते सर्व प्रकारचे कामं मी करतो. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.